संभाजीराजांचा जन्म झाला, तो झाला पुरंदरावरती राजांचा जन्म झाला आणि झाल्याबरोबर एक मोलकरी नातून पळत आली, म्हणाली आऊसाहेब छत्रपतींच्या पोटी छावा जन्माला आला. आऊसाहेब कडाडल्या, अरे द्या 32 तोफांना, स्वराज्याला नवा युवराज प्राप्त झालाय. 32 तोफांना दिल्यान साखऱ्या वाटण्यात आलं आणि साखऱ्या वाटल्याबरोबर महाराजांनी संभाजीराजांना बघितलं आणि विचारलं आऊसाहेबांना, आऊसाहेब या माझ्या छाव्याला नाव काय द्यायचं. आऊसाहेबांनी राजांकडे बघितलं आणि आऊसाहेब म्हणाल्या, अरे शिवबा तुमचे भाऊ थोरले ज्यांनी या मातीसाठी स्वतःचं आयुष्य कुर्बान केलं ते संभाजी राजे, शिवाजीराजांचे भाऊ, त्यांना गफलतीनं मारण्यात आलं. मग त्या रणधुरंधर योद्ध्याचं नाव संभाजीराजे, तुमच्या पुत्राचं नाव सुद्धा आम्ही ठेवतोय संभाजी राजे. अरे झालं, नाव तयार झालं आणि नावाचं तिथं जयघोष झाला. शिवाजीराजांचे पुत्र, या स्वराज्याचे युवराज, त्यांचं नाव संभाजी राजे. टाळ्यांचा कडकडाट झाला, विजेचा लखलकाट झाला. अरे विजेचा लोळांगामध्ये सळसळावा अशी वीज सर्रकन चमकली. राजा रूपवान होता, दिसायला गोरा होता, तेजस्वी राजा. ज्या राजाकडे बघितल्यावरती प्रभू शंकराचा अवतार जणू असा माझा शंभू राजा. त्या संभाजीराजांचं वय झालं 2.25 वर्ष आणि नियतीनं दगा केला. स्वराज्यावरती एक संकट चालून आलं, त्या संकटाचं नाव अफजल खान. काय नाव? आणि संभाजीराजांची आई निघून गेली, पण तरी राजा डगमगला नाही. राजा घोड्यावरती मान ठोकून बसला आणि अफजल खानाच्या भेटीला निघाला. निघून गेले. 2.25 वर्षाच्या संभाजीराजांच्या दुधाचा प्रश्न निर्माण झाला. संभाजीराजांना दूध आता कोण पाजणार, दुधाचा प्रश्न कोण भागवणार. अरे कोणीतरी उठायचं. 2.25, अरे आई 2.25 वर्षाची, दुधाचं सुद्धा नशीब ज्या राजाला लाभलं नाही तो आपला संभाजी राजा. आई निघून गेली. जिजाऊंनी महिला काही आपल्या अशा बोलवल्या आणि सगळ्या महिला अशा समोर बसल्या आणि एका महिलेला विचारलं, बोल माझ्या नातवाला दूध पाजायचं आहे, किती पैसे घेणार. ती महिला उठली, आऊसाहेब मला एवढं माणिक मोती पाहिजे. दुसऱ्याला विचारलं, पोराला दुधाचा प्रश्न भागवायचा आहे, किती माणिक मोती घेणार. ती म्हणली मला एवढं पाहिजे. त्या सगळ्या महिलांमध्ये एक महिला उठून उभा राहिली, तिचं नाव धाराऊ, कापूरहोळा गावची मौली उभारली. आऊसाहेब म्हणाल्या, ती कापूरहोळा गावची धाराऊ म्हणाली, आऊसाहेब म्या पाचते की संभाजीराजाला दूध 35, किती पैसे घेणार बरं. ती म्हणली, आऊसाहेब अहो लेकरू कुणाचा आहे हो. आऊसाहेब लेकरू स्वराज्याच्या छत्रपती शिवरायांचा आहे हो. अहो ज्या राजानं आम्हाला स्वाभिमानानं अभिमानानं आज इथं फिरायला शिकवलं त्या राजाचं लेकरू आहे. त्या दुधाचं पैसे घेऊन माझा पाना जळेल की हो आऊसाहेब. आणि बिन पैसे घेता धाराऊंनी संभाजीराजांना दूध पाजलं आणि इतिहास म्हणू लागला, अरे ओठ कोरडं शंभू बाळांचं पाना धाराऊला फुटतो ग आणि गरीबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग, गरीबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग. आणि या धाराऊच्या दुधावरती संभाजीराजांचा देह पोचला गेला. झाले संभाजीराजे मोठे झाले, पण संभाजीराजांना शिक्षणाचं ज्ञान शिवरायांनी सांगितलं द्यायला. आऊसाहेबांच्या एवढ्या मोठ्या विद्यापीठाखाली ज्यांनी 2-2 छत्रपती घडवले, त्या आऊसाहेबांच्या एक म्हणजे शिवाजीराजे, शिवाजीराजांचे भाऊ थोरले संभाजीराजे. 2 छत्रपती. लोक म्हणतात 2च घडवले, नाही हो 3 छत्रपती या मातीला मासाहेब जिजाऊंनी दिलेत. पहिले म्हणजे शिवाजीराजे, त्यांचे भाऊ संभाजीराजे आणि दुसरे शिवरायांचा मुलगा संभाजीराजे. संभाजीराजांना शिक्षण दिले. संभाजीराजांनी वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ आणि 32 उपग्रंथांचं लेखन केलंय. नखशिका, नायिकाभेद, बुधभूषणम, 7 शतक यासारखे ग्रंथ संभाजीराजांनी लिहिलेत. अहो बुद्धीची आवड जशी जोपासली तशी शस्त्राची आवड सुद्धा संभाजीराजांनी जोपासली. तत्कालीन काळामध्ये संभाजीराजांसारखे तलवार कोणी चालवत नव्हतं, संभाजीराजांसारखे ढलवाज कोणी चालवत नव्हतं, संभाजीराजांसारखे शमशेर कोणी फिरवत नव्हतं. अरे तत्कालीन काळामध्ये घोड्याला सगळ्यात जास्त वेगवानपणे पळवणारा आणि पळत्या घोड्याला रणांगणावरती डोळ्याची पापणी लावते तोपर्यंत एका पायावरती गर करणं फिरवणारा या जगाच्या पाठीवरती फक्त एकच राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. जगात दुसरा राजा बघायला मिळत नाही. हो काही लोक म्हणतात संभाजीराजे शूर होते, संभाजीराजे नम्र होते, पण संभाजीराजे लाचार नव्हते. सगळ्यात मोठी गोष्ट आहे, लाचार नव्हते, लाचारी पत्करी नाही. संभाजीराजे शूर होते, संभाजीराजे नम्र होते,
पण संभाजीराजे लाचार नव्हते. अरे एका हातात लखलखणारी तलवार घेऊन झुंजणारा एक रणधुरंधर योद्धा म्हणजे संभाजीराजे. थंड रक्ताच्या हिमातून उसळलेला गरम रक्ताचा फवारा म्हणजे संभाजीराजे. अरे मातीत अश्रू ढाळणाऱ्या आमच्या मातांची स्फूर्ती म्हणजे संभाजीराजे. आणि गोरगरीब रयतीची धरती म्हणजे संभाजीराजे. आणि आसमानात विखुरलेल्या छत्रपती शिवरायांची कीर्ती म्हणजे संभाजीराजे. आसमानात विखुरलेल्या छत्रपती शिवरायांची कीर्ती म्हणजे संभाजीराजे. खरं तर संभाजीराजांबद्दल फक्त एवढंच सांगितलं जातं की संभाजीराजा म्हणजे कोण, तर संभाजीराजे म्हणजे फक्त छत्रपती शिवरायांचे पुत्र नव्हते. संभाजीराजे म्हणजे स्वराज्याचे दुसरे युवराज नव्हते. संभाजीराजे म्हणजे या मराठमोळ्या मातीचा पहिला युवराज नव्हता, तर संभाजीराजे म्हणजे औरंगजेबाच्या 9 लाख सैन्याला सळो की पळो करून सोडणारा राजा म्हणजे संभाजी आहे. जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट तयार करणारा राजा म्हणजे संभाजी आहे. आळंदीपासून पंढरपूरला जाणारी आषाढीची वारी, ही वारी चालू करणारा राजा म्हणजे संभाजी आहे. जगातल्या पहिल्या जैविक अस्त्राचा प्रयोग, तो प्रयोग करणारा राजा म्हणजे संभाजी आहे. अरे संभाजी म्हणजे काय, तर सम म्हणजे संकटाशी, भा म्हणजे भारतीयांनी, जी म्हणजे जिद्दीने कसं पेटावं, तया नाव आहे संभाजीराजे. तया नाव आहे संभाजीराजे. हा संभाजीराजे हा तुमचा माझा आदर्श असला पाहिजे. झालं, संभाजीराजे शिकून मोठे झाले, पण संभाजीराजांना आता महाराजांनी काहीतरी जबाबदारी सोपवायचं ठरवलं. आणि त्याच वेळी महाराष्ट्रावरती एक संकट आलं. त्या संकटाचं नाव मिर्झा राजा. काय नाव? मिर्झा. नावातच आहे मिर्झा. कुणाचाच झाला नाही तो. आला स्वराज्यात, आला आपल्या धर्मातला मिर्झा, आला सैनिक घेऊन आला, आला 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 थेट महाराष्ट्रात आला, दक्षिण काबीज करायला आला. आणि आल्यावरती महिलांची खुलेआम कत्तली चालू केली. आपल्या माय माऊलींचा प्रेतांचा ढीग मिर्झाने या मातीमध्ये सांडला. अरे बघावं तिकडे रक्त आणि प्रेतांचे ढीग, बघावं तिकडे मासाचे लगदे. शिवाजीराजांचं संभाजीराजांचं काळीज हळवळलं. अरे आपल्या रहितेच्या डोळ्यात देखत कत्तली बघितला. राजा गेला, मिर्झापाशी गेला आणि शिवाजीराजे मिर्झाला म्हणाले, मिर्झा हे बरं नाही. मिर्झा म्हणाला शिवाजीराजांना, राजे एक तर तुम्ही घेतलेले सगळे गड किल्ले माझ्या नावावरती करा, नाहीतर आपल्या रयतेच्या डोळ्यात देखत कत्तली बघा. एका राजाला वाटलं आपला मतदारसंघ वाचवायचा नाही हो. एका राजानं विचार केला, दगडा मातीचे गडकोट गेले तर आपल्याला परत जिंकता येतील, पण जिवंत हडामासाची माझी माय माऊली गेली तर परत कसं मिळवावं. आणि एका राजानं रयतेसाठी तह करायचा ठरवला. राजाने तह केला. तेव्हा राजांकडे फक्त 16 किल्ले आहेत. किती किल्ले आहेत? आणि पुढच्या 9 वर्षात महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी महाराजांकडे बकरीमध्ये अशी नोंद आहे की महाराजांकडे 365 किल्ल्यांचं साम्राज्य आहे. 50 वर्षाच्या आयुष्यात काकांना आपल्याला घर बांधायचं होत नाही. महाराजांनी 9 वर्षाच्या आयुष्यात 365 किल्ले साम्राज्यात आले. म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हणतो? निश्चयाचा. वयाच्या 16व्या वर्षी निश्चय केला स्वराज्य उभा करायचा आहे. सगळे म्हणत होते संपलंय, काही नाही यांच्याकडं, पण महाराजांना माहिती होतं राखेतून पेटून कसं उठावं. तह चालू झाला, तहाची बोलणी चालू झाली, कागदपत्रावरती शिक्केमोर्तब चालू झालं. आणि मिर्झानं दुसरा डाव टाकला. दिलेर खान याला पुरंदरावरती पाठवलं. तह चालू आणि तिकडे दुसरीकडनं आक्रमण केलं. दिलेर खान गेला पुरंदरावरती गेला तेव्हा पुरंदरावरती उभा आहे आपला मुरारबाजी. दिलेर खानाचं सगळं सैनिक मुरारबाजीच्या अंगावरती तुटून पडलं. पण मुरा म्हणाला, अरे सुन दिलेर. तो दिलेर खान मुराकडे बघत म्हणाला, अरे तुम सुन मुरा. आणि मुरारबाजीला बघत दिलेर म्हणाला, हे मुरा या आमच्या स्वराज्यात. तर दिलेर खानाचं शौर्य बघून मुरा तिथंच थांबला. आणि त्या मुराचं शौर्य बघून दिलेर खानाला सुचायचं बंद झालं. आणि त्यावेळी त्याला कळालं की मराठी नेमके असतात तरी कसे. दिलेर खान म्हणाला, मुरा ए सुन मुरा, या आमच्या स्वराज्यात तुला जहागीर देतो, माणिक मोती देतो. त्यावेळी मुरा म्हणाला दिलेर खानाला, अरे सुन दिलेर, अरे ऐक दिलेर, अरे दिलेर, आम्हा मराठ्यांना शिवरायांना आज वक्त बेईमान झाला असेल. अरे दिलेर, आम्हा मराठ्यांना आणि शिवरायांना आज वक्त बेईमान झाला असेल, पण लक्षात ठेव दिलेर, आम्ही मराठे कधीच रक्ताला बेईमान होत नसतो. आम्ही मराठे कधीच रक्ताला बेईमान होत नसतो. रक्ताला बेईमान न होणारी माणसं या मातीमध्ये जन्माला आली. मराठ्यांचा एक नियम आहे, मराठे कधीच दगा फटका करत नाहीत, कधीच फिंद फितुरी करत नाहीत. पण जर दगा फटका झाला
तर त्याला जिवंत सोडत नाहीत. हा मराठ्यांचा पहिला नियम आहे. तो नियम तिथं लाभला गेला आणि तहच झाला. आणि औरंगजेबानं शिवाजी महाराजांना मनसबदारी पाठवली. शिवरायांना 5000 मनसबदारी दिली, म्हणजे 5000 सैनिक पाठीमागं. आणि पुत्र संभाजीराजांना 7000 मनसबदारी दिली. जणू त्याला कळलं होतं बापापेक्षा एक पोरग काकांचडच निघणार. आणि तसं झालं. हो झालं. पत्रात दुसरा उल्लेख असा की आग्र्याला माझा 50वा वाढदिवस, त्या वाढदिवसाला तुम्ही या. आता मनसबदारी पत्करले, गेलं पाहिजे. राजे निघाले, महाराष्ट्रातून आग्र्याला जायला निघाले. आणि जाताना सोबत घेतले छत्रपती संभाजी महाराजांना. अहो लहान पोरगाय, या मुलकापासून आज एसटीनं जायचं म्हटलं तर आग्र्याला 1.5 दिवस लागतो. त्यावेळी घोड्यावरती बसून संभाजीराजांना घेऊन गेलेत. वारा वादळ मुलूक तो तत्कालीन काळाचा परिसर सोसल संभाजीराजांना. नाही हो, घेतलाय सोबत. आज आमची मायमाऊली पोरग सलील चालले की लगेच म्हणते बाळा मधल्या शीटवर बस. नाही, इष्टी पुढनं ठुकली तरी माझं पोर सुरक्षित, इष्टी मागणं ठुकली तरी माझं पोर सुरक्षित. माझं पोरग जगलं पाहिजे, गावाची मरणाती का तिकडं. नाही हो, हा विचार नाही केला. सोबत घेतले संभाजीराजांना, राजे जायला निघाले. कधी असा प्रश्न पडला तरुणांना तुम्हाला की वाटेत बाप लेक जाताना काहीतरी बोलले असतील की, काहीतरी बाप लेकांचा वाटेत संवाद झाला असेल. काय म्हणले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? संभाजीराजे, जिल्हा मध्यवर्ती बँकेत 10 लाख रुपये ठेवल्यात. काय सांगितलं असेल? संभाजीराजे, कवट्यामंकाला 4 गुंठ प्लॉट घेऊन ठेवलाय, तू येसुबाई निवांत राहा, काय टेन्शन घेऊ नको. नाही हो, हे नाही सांगितलंस. सांगितले संभाजीराजांना शिवाजीराजांनी, संभाजीराजे आतापर्यंत तुम्ही तुमच्या बापाच्या विजयाचे सोहळे बघितलेत, पण संभाजीराजे आयुष्यात तुम्हाला पहिल्यांदा बापाचा तह बघायला मिळालाय, बापाचा कधीतरी पराभव बघायला मिळालाय. संभाजीराजे आतापर्यंत तुम्ही आल्यावरती, मी गेल्यावरती ढोल ताशे वाजलेत. संभाजीराजे कधीतरी तुम्हाला नगारे सुद्धा ऐकायला बघायला मिळणार आहेत. हे शिकवले एका बापानं आपल्या पोराला. गेले शिवाजीराजे, गेले तडक गेले आणि गेले 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 दरबारात गेले. औरंगजेबानं जरी चाल टाकली, दरबारात आलेला शिवाजीराजांना मागच्या रांगेत उभा केलं. महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला. अरे एका मराठ्याच्या राजाला मागच्या रांगेत उभा करणं स्वाभिमान काय असतो, तरी या मातीला फक्त छत्रपती शिवराय यांनी शिकवला. दिलेला मनसबदारी सगळा उकडून टाकला, फेकून दिला आणि स्वराज्याचा सह्याद्री आपला शिवाजीराजा पुत्र शंभूराजांना घेऊन दरबारातून तडक निघाले. आतापर्यंत आलमगीर औरंगजेबाचा अपमान असा कुणी केला नव्हता. या महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या मातीमध्ये औरंगजेबाचा अपमान फक्त एकाच राजानं केला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याच औरंगजेबाची कबर या मातीमध्ये फक्त एकाच राजानं खोदली, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. झालं, दरबारातून निघून गेले. स्वाभिमान काय असतो, जगणं काय असतं, मानात ताट करून फिरणं काय असतं, या मातीला शिवरायांनी शिकवलं. राजे निघून गेले. राजे कधी औरंगजेबाच्या दरबारात गेले नाहीत, पण शिवाजी महाराजांचे पुत्र प्रतिनिधी म्हणून संभाजीराजा औरंगजेबाच्या दरबारात जात असत. कान देऊन ऐका. त्यावेळी औरंगजेबाचा एक हत्ती होता, लय मोठा. त्या हत्ती संभाजीराजांना बारक्याला आवडलेला. संभाजीराजे त्या हत्तीला घ्यायचे आणि सगळ्या गावातनं फिरवायचे. औरंगजेबानं बघितलं आणि बारक्या पोराची चेष्टा करावी म्हणून संभाजीराजांना बोलवून घेतलं. पण त्याला काय माहिती आहे, पातं कुणाचं आहे, शिवाजीराजांचं आहे, पाणी कुणाचं आहे, महाराष्ट्राचं आहे. आलं, बोलवून घेतलं, संभाजीराजांना समोर उभा केलं आणि चेष्टा करावी म्हणून त्यानं सहज विचारलं, शंभूराजे, काय म्हणतोय औरंगजेब, शंभूराजे या हाथी इतना बड़ा है, यह हाथी आपको बहुत पसंद है, पर शंभूराजे यह हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? काय म्हणतोय औरंगजेब, शंभूराजे यह हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढे एवढेशे शंभूराजे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात, अरे औरंगजेब, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे. लेकिन औरंगजेब, हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए वो अभी महाराष्ट्र में, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढ्या एवढ्या पोराला माहिती, आता तर हात दिलेत, परत घेऊ की. अरे लढणं काय असतं, जगणं काय असतं, या मातीला संभाजी राजांनी शिकवलं. आणि औरंगजेबानं जहरी चाल टाकली आणि शिवरायांना कैद केलं. राजा आग्र्याच्या बेटीमध्ये कैद झाला, पण बापाला सोडवण्याची सगळी जबाबदारी पुत्र संभाजीराजांच्या अंगावरती पडली.
संभाजीराजांचं वय लहान आहे, पण संभाजीराजे बुद्धीनं तेवढे तेज आहेत, 10 पटीनं तेज आहेत. संभाजीराजे इकडून तिकडं फिरत होते, त्यांना फिरण्याची मुभा होती. शिवाजीराजांच्या सुटकेच्या सगळ्या चाली संभाजीराजांनी आखल्या आणि आग्र्याच्या त्या महालापासनं कुंभाराच्या वाड्यापर्यंत येण्या जाण्याची सगळी सोय, शिवरायांना सुखरूप पाठवण्याची सोय संभाजीराजांनी तयार केली. आणि दिवस ठरल्याप्रमाणे औरंगजेबाच्या हातावरती तुरुट ठेवून या महाराष्ट्राचा नरसे निसटला. शिवाजीराजे निसटले, गेले, निघून गेले. औरंगजेबाला सुचायचं बंद झालं. अरे मराठे दिवसा येतात, रात्री गायब होत्यात. सैनिक गोळा केलं, पाठीवरती पाठवलं. पण जाताना शिवाजीराजे संभाजीराजांना एकटं सोडून गेले. आपल्या बारक्या पोराला महाराजांनी पाठीमागे ठेवलं आणि राजे निघून गेले. त्यावेळी एका बापाचं काहीच हळवळलं नसेल. अरे पोरगं बारकाय, आपलं पोरगं गावाला सोडायचं म्हटल्यावरती मम्मी 4 वेळा फोन केले, जेवलास का, खाल्लास का, काय केलाय, झोपलास का? नाही हो, काही नाही त्यावेळी. आणि त्यावेळी पोराला आपल्या सोडले एकटं. का तर संकट गेलं तर दोघं एकत्र घावेल. आणि सांगितलं की शंभूराजे तुम्ही मागं थांबा. पण महाराजांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, अरे गेलो पण जाताना शेवटच्या भेटीला शंभूराजाने विचारलं असतं की आबासाहेब, अहो आम्हाला एकटे सोडून जाणार आबासाहेब? अहो एखाद्या बापाचं काही सुद्धा दगडासारखं असताना सुद्धा हळवळलं असतं. शंभूराजाने विचारलं असतं, आबासाहेब मला एकट्याला मागं सोडून जाणार का हो? पण त्यावेळी संभाजीराजे पुत्र जाणते होते. संभाजीराजे म्हणाले, आबासाहेब तुम्ही बिनघोर जावा, पाठीमागून यायला तुमचा छावा अजून समर्थ आहे. एका बापानं आपल्या पोराला दिलेलं वचन होतं.